अर्थात पाकिस्तानातल्या एअर स्ट्राईकचा मोदींकडून आढावा घेण्यात आलेला होता। वॉर रूम मध्ये सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी नजर ठेवून होते आणि या ऑपरेशन सिंधूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉनिटरिंग करत होते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, ज्या क्षणी रात्री 1:30 ते 1:45च्या दरम्यान भारतानं आपल्या देशानं पकड्यांवर एअर स्ट्राईक केलेला होता, पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आलेला होता आणि त्यावेळी या सगळ्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वॉर रूम मधून नजर ठेवून होते। सुरक्षित आपले सगळे जवान ज्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन हा एअर स्ट्राईक केलेला होता, ते सगळी विमानं, ते सगळे जवान सुरक्षित परतल्यानंतर देखील या सगळ्याच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी टाळ्या वाजवून या कामगिरीचं कौतुक करताना दिसतात। खरं तर आजवर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 वेळा भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ज्या क्षणी उरीचा हल्ला झालेला होता, 11 दिवसानंतर भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला। पुलवामा अटॅक नंतर 12 दिवसांना भारतानं एअर स्ट्राईक केला आणि पहलगाम हल्ल्यानंतर आज 13व्या दिवशी भारताकडून हे मिसाईल स्ट्राईक करण्यात येत आहे। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून क्षणाक्षणाची अपडेट घेतली जात होती। अजित डोवाल यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन केलं जात होतं। भारतानं पाकिस्तानवर मोठं एअर स्ट्राईक केलेलं आहे। बहावलपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मारले गेले असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।